ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळकन्या. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज आणि 5 पांडव मंदिरांचे दर्शन घेण्याकरिता. व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर. हे मंदिर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे. श्री डोळसनाथ महाराज तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत मानले जाते. या मंदिराचा मूळ इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील असून या मंदिराचा जीर्णोद्धार उमाजीराजे दाभाडे सरकार यांनी केला होता. मंदिर थोडेसे उंचावर असून मंदिरात जाण्याच्या आधी पायऱ्या चढून जावे लागते. डोळसनाथ महाराजांचे मंदिर नवीन बांधण्यात आलेले असून या मंदिराचे पूर्णपणे सुबक असे दगडी बांधकाम करण्यात आलेले आहे. मंदिर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा द्वारपालाच्या मूर्त्या आपण बघू शकतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर व मनमोहक स्वरूपातील श्री डोळसनाथ महाराजांची मूर्ती व देवीची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळेल. मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना जाण्यास मनाई असल्याने मी बाहेरूनच दर्शन घेतले. या मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा भरते. दरवर्षी येथे धार्मिक कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यत यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. या ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी छबिना पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडतो. छबिना पालखी सोहळा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंदिराच्या बाजूला असणाऱ्याच तळेगावच्या पहिल्या मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आपण जाऊयात 5 पांडव मंदिराचे दर्शन घेण्याकरिता. चला तर मग. हे मंदिर पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण भारतात 5 पांडव आणि द्रौपदीसह असणारे फक्त 2 मंदिरे आहेत, जे की एक आहे तळेगाव दाभाडे येथे आणि दुसरे आहे दिल्ली येथे. हे मंदिर छोटे आणि पूर्वमुखी आहे. इथे आपल्याला 5 पांडवांच्या बैठ्या स्वरूपातील मूर्ती बघायला मिळतील. 5 पांडव म्हणजे आपणा सर्वांना माहीतच आहे. धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 भावांच्या 4.5 फूट उंचीच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. बाजूलाच छोट्याशा देवळीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळेल. धर्मराज आणि भीम या दोन्ही मूर्तींच्या मधोमध छोट्याशा खिडकीतून द्रौपदी मातेचे आपल्याला मुखदर्शन होते. लोककथेनुसार असे सांगितले जाते की 5 पांडव वनवासात असताना द्रौपदीने तळेगाव दाभाडे येथे विश्रांती घेतली होती. त्यामुळे हे मंदिर येथे बांधले गेले होते. या ठिकाणी द्रौपदी मातेची मूर्ती दर 6 महिन्यानंतर 6 महिने पूर्वेकडे, 6 महिने पश्चिमेकडे पूस बदलत असत अशी लोककथा इथे सांगितली जाते.